विजापूर दरबारात उपस्थित झाला आणि मग ठरल्याप्रमाणे सिद्धी-जोहर आणि खाचर खान आपली प्रचंड फौज घेऊन मराठी मुलकाकडे निघाले. ते कसे म्हणा, उलमत सिद्धी-जोहर उलमत सिद्धी-जोहर केला कहर फाजल बरोबर येऊन या वेढा पन्हाळ गडाला. जसा सापाने विळका घातला तसा उलमत टपून बसला. सिद्धी-जोहरने आपली प्रचंड फौज घेऊन पन्हाळाला वेढा दिलेला आहे. यामध्ये मार्च गेला, एप्रिल गेला, मे, जून ही गेला आणि आता मात्र काय करावं महाराजांना कळेना. आणि मग काही सुचणार शिवबाला होते तिने घातला घाला. एक विचार मनामध्ये आला गणी कावा मनी उपजला. आलो शरण सांग सिद्धीला देतो म्हणा गड किल्ल्याला. उद्या करतो दस्त कधी येतो तुमच्या भेटीला. शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते आणि यावेळेस महाराजांनी आपल्यासारखा दिसणारा, आपल्यासारखा बोलणारा तो म्हणजे शिवा काशीद याला बोलावून घेतलं आणि विचारलं, शिवा आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस? शिवा म्हणाला, होय महाराज जातो की, पण शिवा याचा परिणाम काय होईल माहितीये तुला? होय महाराज, मी जर सिद्धीला भेटायला गेलो तर सिद्धी मला ठार केल्याशिवाय राहणार नाही. पण शिवा मी जर सिद्धीला भेटायला गेलो तर सिद्धी मला ठार केल्याशिवाय राहणार नाही. पण राज तुम्ही जर सुखरूप विशालगडावरती पोहोचला तर लाख शिवा नावे तयार होतील. राज एवढी संधी द्या की मला. त्यावेळेस महाराजांनी शिवाला कडकडून मिठी मारली. त्यावेळेस महाराजांच्या डोळ्यातून अश्रू शिवाच्या पाठीवर पडलं. त्यावेळेस शिवा म्हणतोय, राज माझ्या सारख्यांसाठी आपल्या डोळ्यातून अश्रू यावं, आणखी काय पाहिजे या शिवाला? पडलेल्या एका टिपासाठी मरण पत्करायला तयार आहे या शिवा. आणि मग ठरल्याप्रमाणे बाजीप्रभू बांधल 600 मावळ्यांना घेऊन शिवाजी महाराजांची पालखी घेऊन निघाले आणि दुसऱ्या पालखीत शिवा काशीद यांना घेऊन निघाले. ते कसे म्हणा, रात्रीच्या पहिल्या प्रहरास रात्रीच्या पहिल्या प्रहरास 10च्या सुमारास गड उतरण्यास शिवबा पालखीत बाजी संगती. पावसानं ओली झाली धरती, रात अंधारी मावळे चालती. दुसऱ्या पालखीत शिवा काशीद मोठ्या रूपात चालला दादा दादा सैन्याने गराडा घातला. पालखीतनं शिवाला बाहेर काढलं आणि सिद्धी समोर बसविलं. त्यावेळेस 2 संशयी डोळे रोखले गेले शिवावर. त्यापैकी एकाने म्हटलं, हुजूर ये शिवाजी नहीं हो सकता. क्यों नहीं हो सकता, क्यों नहीं हो सकता? तो तिकडून बातमी आली, हुजूर हुजूर शिवाजी भाग गया, शिवाजी भाग गया. आणि कडाडला सिद्धी त्याने मेनेतून तलवार काढली आणि शिवावर रोखली. सच बता, कोण है तू? शिवा म्हणाला, अरे मैं हूँ शिवाजी, सच बता वरना मारा जाएगा. शिवा हसला आणि म्हणाला, अरे जन्माला जरी शिवा काशीद म्हणून जन्मलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्यात आहे, कमी आहे का? आणि कडाडला सिद्धीची तलवार चालली गेली, शिवावर रोखली गेली. शिवा संपला गेला. शिवा धरणीवर कोसळला. जन स्वराज्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ज्यांनी प्राणाचं बलिदान दिलं तो म्हणजे शिवा काशीद. तिकडं तोवर बाजीने गजापूरची खिंड घातली आणि बाजी म्हणतात, राज आता तुम्ही येळ दौडू नका, तुम्ही निम्मी फौज घेऊन विशालगडावरती रवाना व्हा. राज म्हणतात, नाही बाजी, जीवाची बाजी लावून आपण इथं आलो आहोत. आता जे होईल ते दोघे मिळून करू. बाजी म्हणतात, नाही राज, राजा लाख मेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राज लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. तुम्ही सुखरूप विशालगडावरती पोहोचा आणि पोहोचताच मला तोफेचा इशारा द्या. तोपर्यंत मी इथं खिंडीत अडवून या शत्रूंना अडवून धरतो. त्यावेळेस त्या खिंडीत एक प्रकार घडला. उभा राहून बाजी खिंडीला
विनवणी करी शिवबाला तुम्ही सुखरूप इथनं जावा तो पौडवाव द्यावा इशाऱ्याला तुम्ही आलो आलो आता जितीला मीठ दिला बाजीचा डाव तो वार करतो मी फार दुष्ट शत्रूला धर्म सारं युद्ध तांबड खूप सर दिवसाचा दुसरा प्रहर दांडपट्टा भाले तलवार किती केले झेलले वार सारे मुर्दे पडले भूमीवर नाही थकले बाजी क्षणभर लाली लाल झाली सारी खिंड दिसे अंत